तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणच्या कोळी या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण आलो होतो म्हणजे पाला आणि भिलजी मासेमारीसाठी। पहिले सकाळ सकाळ आपण पाल्यांची जाळे टाकून घेतलीत, एकदम आपल्या किनाऱ्याच्या साईडला जाळे टाकलीत आणि आता आलो होतो म्हणजे भिलजांची जाळे टाकायला। तर बघू आपल्याला पाला आणि भिलजी नक्की काय आज मावरा मिळते की दुसराच काय मावरा मिळते पाल्यांच्या जाळ्यांना। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या। नक्कीच आज व्हिडिओला मजा येईल, कारण की भिलजी भेटण्याचे चान्सेस पण आज जरा जास्त आहेत। चला जाऊ आपली भिलजांची जाळे टाकायला। अजून आपली भिलजांची जाळे टाकलीत नाही आपण, जरा थांबू अजून टाकायला, कारण की भिलजी आता लेट लागते जाळ्यांना। जवळजवळ 7 वाजून गेल्यावर आपल्या जाळ्याला भिलजी लागते। आता वाजलेत ते म्हणजे फक्त 6:15, त्याच्यामुळे अजून 10-15 मिनटं थांबू आणि नंतर आपली भिलजांची जाळे टाकू। अजून खोल समुद्राच्या साईडला चाललोय, मशीन चालू आहे आपला। एकदम कोरलाय किल्ल्यासमोर आलोय जाळं टाकत, एकदम मशीन स्लो मध्ये चालू आहे आणि जाळं टाकतोय। जास्त मेहनत नाही करायला लागत, फक्त जाळं अशी उडवायला लागतात हाताने। फायनली आपली सगळी जाळं टाकून झालीत भिलजांची। आता जाव आपली पाल्यांची जाळं घ्यायला। जाळांजवळ जास्त आपल्याला 10 मिनिटं लागतील। एकदम किनाऱ्याच्या साईडला जाळं आहेत, तो डोंगर दिसतोय त्या साईडला किनारा आहे आपला, खूप लांब आहे इथून आणि तो कोरलाय किल्ला। चला पाल्यांच्या जाळांजवळ जाऊ, या साईडला बावटा बांधवा, जेणेकरून येताना आपल्याला लोकेशन समजेल आपला। आता सूर्य पूर्ण वरती आलाय आणि या साईडला भिलजी चेक करतोय, दिसते बऱ्यापैकी, त्या साईडला पण दिसते। आपण आपल्या पाल्यांच्या जाळांच्या बावट्याजवळ आलोय। पहिली हीच जाळं घेऊ, नंतर भिलजांची जाळं घ्यायला जाऊ। एकदम पटापट ही जाळं घेऊ आपण, कारण की आपल्याला भिलजांची जाळं घ्यायला जायचं आहे। आपल्याला भिलजी लागेल आज। पाल्यांच्या जाळ्यात पाला तर अजूनपर्यंत नाही आलाय, आणि आलाय बघा काय सरगा, सरगा, मांदेली आणि कचरा। पाला तर अजूनपर्यंत नाही आलाय, एक बारीक सरगा आला। फायनली बऱ्याच टायमाने एक पाला आला या साईडला। जवळजवळ 4 ते 5 जाळं घेतल्यावर एक पाला आलाय, कायच नाही पाले, एक पाला आलाय। पटापट जाळं घेतोय आणि जाऊ आपण भिलजांची जाळं घ्यायला। साईज पण बारीक आहे पाल्याची। आपली शेनशा वगैरे झाली होती पण पाला नाही। साईज बारीक आहे। अजून एक सरगा आलाय। दात्री आली, बरेच दिवसांनी आली दात्री। आमची त्याला दात्री बोलतात, तुमची तर काय बोलतात सांगा, कारण की जे दात बघू शकताय कसले आहेत, चावले तर लगेच रक्त येतील हातातून। अजून एक बारीक पापलेट आलाय, सरगा। पाला एकच आलाय आपल्याला आणि बारीक पापलेट येतात। पाला फक्त एकच आलाय, आपण पाल्यांसाठी आलेलो पण ही सरगी येतात। परत एक दात्री आली। दात बघू शकताय कसले आहेत, एकदम बेकार। आपल्याला पाले तर काय नाही येत, आणि आले बघा काय दात्री। आपली तिसरी दात्री आजची आली। आलेलो पाल्यांसाठी पण आलाय बघा काय। आपली जाळं घेऊन होत आलीत, जराशीच जाळं घ्यायची बाकी आहेत। आणि बघा जिवंत बारीक रावस, एकदम बारीक आहे, आपण याला सोडून देऊ। बघू शकता चाललाय,
जिवंत होता तर होईल चांगला. तो बघा गेला पोहत, एकदम पाण्याच्या वरती पोहते. त्याच्या जरा लागला असेल म्हणून तो पाण्याच्या वरती पोहते. आता आपण आता भिलज्यांची जाळं घ्यायला आलोय. भरपूर टाइम झालाय. बघू भिलजी लागते का नाही, कारण की अगोदर तर दिसलेली भिलजी लागलेली, पण आता समजेल भिलजी हाय का नाही नक्की झाला ना आपल्या. भिलज्यांची जाळं घ्यायला करतोय सुरुवात. पदरावर तर मस्त दिसते, बघू शकता पदरावर तर लागली भिलजी. आपली ही पातळ झाला आहे, माहीत असेल तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघितली असेल तर माहीतच असेल आपली पातळ झाला आहे भिलज्यांची. मस्त भिलजी आहे या साईडला आणि साईज मोठी आहे. इथे का पुढच्या जाळात अजून येण्याची चान्सेस आहेत, बघू येते का नाही. या साईडला दिसते बऱ्यापैकी भिलजी, कारण की आपल्या तर घन जाळं चालू झाली. अगोदरची पाताल जाळं होती त्याचा फासा मोठा होता, त्याच्यामुळेच त्याच्यात सगळी मोठ्या साईजची भिलजी आली. आणि ही जरा घन जाळं आहेत, त्याच्यामध्ये सगळी आता मिक्स भिलजी येईल, बारीक आणि मोठी सगळ्या साईजची भिलजी येईल. बघू शकतो त्या साईडला पण दिसते. आता पटापट जाळं घेऊ जाव आणि किनाऱ्याला. बघू शकता घन जाळं किती मस्त लागली. अगोदरची आपली पाताल जाळं होती त्याच्यात कमी होती आणि घन झाला. किती फरक आहे बघा. फक्त जाळामध्ये 2 mm चा फरक आहे, तरी पण त्याच्यात भिलजी बघा कसली मस्त आली. बघू शकता एकदम किती वाढलेली दिसते भिलजी. अगोदर एकदम कमी दिसत होती आणि आता एकदम जास्ती एकदाच. एकदम फराच्या साईडला आहे भिलजी सगळी, कारण की पाणी पण एकदम मस्त आहे, गदूळ पाणी आहे, त्याच्यामुळे एकदम फराच्या साईडला भिलजी लागते. कसली आहे बघा मस्त एकदम. हे बघा या साईडला अजून हिटी फराच्या साईडला येते. आता हे बघा कसली आहे भिलजीच भिलजी. पाल्यांची जाळं नसते टाकली तर एवढ्याला पण किनाऱ्याला गेलो असतो भिलजी सोडवायला. जेव्हा जाळं टाकली तेव्हाच वाटलं आपल्या जाळ्याला भिलजी लागेल आज, कारण की जाळं टाकल्या भिलजी लागत होती आपल्या जाळ्यांना. आपली जाळं जरा कवलली, त्याच्यामुळे या साईडला जरा कमी येण्याचे चान्सेस आहेत. भिलजी जरा कमी दिसते, बघू शकताय एकदम फराच्या साईडला. ती बघा कसली आहे, अशी दिसून नाही येत. जर फराच्या साईडून घेत असतो झाला तर नक्कीच एकदा जाम दिसली असती. ती बघा कसली आहे बंपर. कशी आहे बघा भिलजी. अशी हिटीची साईड लागताना समजून नाही येत, फराची साईड लागल्यावर समजत असेल कसली लागली. गाजरासारखी लागली बोलतात ना, तशीच लागली भिलजी एकदम फराच्या साईडला. अशी घेतल्यावर भिलज्या जातात जास्ती, त्याच्यामुळे सारखी जाळं घेऊ. ही असे बुच्च एकाजवळ झाली नाही पाहिजे, मग भिलजी कमी येते. जाळा कवलली ना आपली. ज्या साईडला आपला जाल सारखा आहे त्या साईडला बघा कसले ते भिलजी. ज्या साईडला गुतला आहे त्या साईडला कमी येते, आणि ज्या साईडला जाल सारखा आहे त्या साईडला बघा कसली आहे. जाल उचलल्यावर समजेल. ही बघा कसली लागली बघा बंपर. पटापट जाळं घ्यायला पाहिजे, एकटाच आहे, भरपूर टाइम जाते. बघा कसली लागले बाबा, कसले बघा भिलजी बंपर. हे बघा नुसती भिलजीच भिलजी, बेकार लागली एकदम. कसली लागली. अशी लागत नाही या टायमात, पण एकदम बेकार लागली झाला ना. कसली आहे बघा भिलजी, एकदम फिटाप. एकदम जिवंत भिलजीचा आवाज पण येत असेल, कसली फडफड करते.
नवीन जाल असून हेटी फरांशी आली भेलजी. इथे का कसली आली आपलं हे नवीन झाला, याच्यात जास्त लागत नाही भेलजी, पण आली बघा कसली एकदम बंपर एकदाच. कसली आली बघा. नवीन झाला काम 25, शेवटची 2 ते 3 झालं घ्यायची बाकी. आणि भिलजी बघा कसली ते बघा. शेवटचा भिलज्यांचा जाल घ्यायचा बाकी आहे आणि याचा जाम उचल भिलजी, कारण की पादरावर जाम येते. हे बघा बंपर कसली आहे बघा. वाटला नव्हता एवढी लागेल, पुन्हा डायरेक्ट सगळ्याच झाला ना जाम आली. काय लागली भिलजी एकदम बेकार. या जालातून भिलजी सोडवायला टाइम पण नाही जात जास्ती, लगेच सोडून होतात. आपल्या जालात आपली जाला गुतलीत नाही तर अजून जाम आली असती भिलजी. एकान घेऊ एकदाच, भिलजी जाते सगळी. तर पदर घ्यायचा बाकी आहे आणि याच्यात फिटाप येणार. आई आई बघ असली लागली. जाल पूर्ण तरायला आहे आपल्या वरती. बाबा कसली आहे बघा, कसली लागली शेवटच्या पादऱ्यावर. तसं बघायला गेलं तर सगळी तर झाली भिलजी, या साईडला जरा जास्ती आहे. हे काय बघा कसली भिलजीच भिलजी. हे बघा कसली लागली शेवटच्या पादऱ्यावर. जे आपल्याला गणपतीच्या वगैरे सीझन मध्ये लागत असते तेव्हा मावऱ्याच्या, पण आता आहे उन्हाळ्याचा सीझन आणि कसली लागली बघा. आया आया चला पटापट जाऊ किनाऱ्याला, कारण की भिलजीचा आहे बंपर. तर मंडळी आपल्याला भिलजी बघू शकताय कसली लागली झाला ना. एकदम फास्ट मध्ये चाललोय किनाऱ्याला, कारण की एवढी भिलजी पण आपली मार्केटला गेली पाहिजे टायमावर, त्याच्यामुळे लगेच चाललोय किनाऱ्याला. एकदम बंपर लागली, एकदम किनाऱ्याला चालू वाहत आलेली आपली बाहेरच्या साईडून, कारण की भरती पण चालू होती त्याच्यामुळे झालं किनाऱ्याला वाहत आलेली. आणि भिलजी बघा कसली लागली एकदम बंपर. तर मंडळी आपल्या जालाला एकदम जाम भारी भिलजी लागली आज. या टायमात एवढी भिलजी नाही लागत, पण आज जाम भारी लागली. तर फास्ट मध्ये चाललोय किनाऱ्याला, ऑलरेडी खूप उशीर झालाय. जर पाल्यांची झाला नसते लागली तर टायमात गेलो असतो किनाऱ्याला, पण उशीर जाम झालाय तर लगेच जाऊ किनाऱ्याला. मशीन पण एकदम फास्ट मध्ये चालू आहे आणि चाललोय किनाऱ्याला. फायनली किनाऱ्याला आलोय आणि त्या साईडून आपली दुसरी होडी पण येते, कारण की भिलजी पण भरपूर सोडवायची आहे जालातून, त्याच्यामुळे दुसऱ्या होडीला पण बोलवून घेतलाय. कारण की एकट्याला सोडवायला भरपूर टाइम जाईल, 5-6 जण असतील तर लगेच सोडून होईल आणि मार्केटला पण लगेच जाईल. चला लगेच भिलजी सोडवायला घेऊ वरती. तर आई सोबत आलो तर म्हणजे भिलजा घेऊन पट्टीवर, कारण की इथे भरपूर लोक असतात भिलजा घ्यायला. तर डायरेक्ट आलो पट्टीवर, बघू शकता इथे लगेच घेतल्या सर्व भिलजा आपल्या. आणि या साईडला बघतोय तर या मावशीकडे होता रास मावरा, एकदम मोठ्या साईज मध्ये सगळा खडकातला मावरा, आणि या साईडला सुरमई सरगी. तर मंडळी फायनली आपल्या सर्व जालातून भिलजा सोडून झालेत. आपण आपल्या इथे पण भरपूर सेल केलं आणि नंतर डायरेक्ट आपण आपल्या पट्टीवर घेऊन गेलो, तिथे पण लगेच आपल्या सर्व भिलजा सेल झाल्या. तर आज मस्त भिलजी मिळाली आणि रेट पण भरपूर चांगला मिळाला आज मावऱ्याला आपल्या. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.